शेवगाव नगर परिषद निवडणूक निकाल जाहीर. नगराध्यक्षपदी मायाताई मुंडे यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व, भाजप, सेना, समाजवादी पक्षालाही प्रतिनिधित्व. शेवगाव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगरसेवक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केलं. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि समाजवादी पार्टी यांनाही काही प्रभागात यश मिळालंय. या निकालानंतर झालेल्या विशेष बैठकीत मायाताई मुंडे यांची शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे: प्रभाग क्रमांक 1 विनोद मोहिते भाजप, ज्योती लिंगे राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक 2 शिवानी काथवटे शिवसेना, नितीन दहिवाळकर भाजप. प्रभाग क्रमांक 3 रिजवान शेख समाजवादी पार्टी, उज्ज्वला मुंडे समाजवादी पार्टी. प्रभाग क्रमांक 4 गीता लांडे भाजप, आशुतोष डहाळे शिवसेना. प्रभाग क्रमांक 5 कैलास तिजोरे राष्ट्रवादी, सलमाबी कुरेशी राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक 6 अमर पुरनाळे शिवसेना, गांधी दीप्ती भाजप. प्रभाग क्रमांक 7 परवीन शेख राष्ट्रवादी, वजीर पठाण समाजवादी पार्टी. प्रभाग क्रमांक 8 निलेश रोकडे राष्ट्रवादी, साधना लांडे राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक 9 सुवर्णा मगरे राष्ट्रवादी, संतोष जाधव राष्ट्रवादी. प्रभाग क्रमांक 10 तृषा भारस्कार राष्ट्रवादी आणि सिराज पटेल. प्रभाग क्रमांक 11 सविता फडके सुनील काकडे. प्रभाग क्रमांक 12 आशा बुलबुले सागर फडके. नगराध्यक्ष मायाताई मुंडेंची प्रतिक्रिया. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मायाताई मुंडे यांनी मतदार व नगरसेवकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, शेवगाव शहरातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि शहराचा सर्वांगीण विकास हे आमचे प्राधान्य राहील. निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाके फोडून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्ष मायाताई मुंडे जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागरिकांच्या अपेक्षा नव्या नगर परिषदेकडून पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार होईल अशी अपेक्षा शेवगाव शहरातील नागरिक व्यक्त करत माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना नेते, जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, दादा अध्यक्ष आशुतोष डहाळे, श्रीकांतजी शिंदे, जिल्ह्याचे सर्व नेते, सगळ्यांचं मी आमच्या नेत्या भगिनी हर्षदताई काकडे, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे ह्या विजयामध्ये वाटा असे या शेवगावचे सर्व नागरिक बंधू, मतदार यांनी मोठ्या प्रमाणे मतदान देऊन आज शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार माया मुंडे यांना निवडून दिलेला आहे. खरं पाहता ज्यावेळेस इलेक्शन लागलं आणि 2 तास आधी शेवटच्या दिवशी मी बी फॉर्म शिवसेनेचा घेतला. खूप मोठी लढाई होती, खूप दिग्गज पुढं होते. 3 पार्ट्या समोरून ज्या लढत होत्या त्या 3 पार्ट्याचे 3 कारखाने सम्राट, साखर सम्राट आणि माजी आमदार अशी त्यांची नेते, अशी परिस्थिती, आणि एकीकडे मी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता अशी परिस्थिती असताना त्या शेवगावच्या सुज्ञ नागरिकांनी आज शिवसेनेच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. आज शिवसेनेचे सीट कमी आले, 3 आले, तरी निश्चित आम्ही चांगला कारभार ह्या शेवगाव शहरमध्ये करू. राजकारण संपल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याला मिळून घेऊन काम केलं पाहिजे. या भूमिकेतून काम करणारा कार्यकर्ता आज मोठ्या संख्येने जनतेने आपल्याला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास करून माझ्यासाठी इथं सभा घेतली, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचं आणि शेवगाव शहरवासियांचं मनापासून आभार करतो.